हाय, वेलकम टू माय चॅनल सेतिका लर्निंग. आज आपण या ठिकाणी नर्सरीची वर्कशीट पाहणार आहोत. इंग्लिशची वर्कशीट आहे. मुलांना ही शिकवणार घरी किंवा क्लासमध्ये देखील ही मुलांना शिकवली जाते. तर मुलांना लेटर आयडेंटिफिकेशन होण्यासाठी ही वर्कशीट आहे. तर आपण घरी किंवा क्लासमध्ये देखील मुलांना ही सॉल्व करायला देतात किंवा आपण घरी देखील देऊ शकतो. तर या प्रकारची वर्कशीट मी इथे तुम्हाला सॉल्व करून दाखवते. फर्स्ट मी बॉक्समध्ये सी काढलेलं आहे, ते क्लाउड काढलेले आणि त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे लेटर लिहिलेले आहेत, जसे की A, B, C, E, F, C. कुठलेही लेटर ए पासून जेडपर्यंत तुम्ही लिहू शकता आणि आयडेंटिफिकेशनसाठी एक लेटर बॉक्समध्ये लिहू शकता. तर खूप सोपी ॲक्टिव्हिटी आहे, मुलांना तुम्ही देऊ शकता. तर फर्स्ट आहे सी शोधायचं आहे आणि त्याला सर्कल करायचं आहे. मुलं अगदी परफेक्ट लेटरला सर्कल करायला शिकतील. सी त्यामुळे मुलं बाकीची लेटर वाचतात आणि मुलांच्या लक्षात राहण्यास मदत होते. त्यासाठीही आपण मुलांना देऊ शकतो. के, P, K, R, S कुठलेही लेटर लिहू शकतं. मुलांना बरोबर शोधायचं आहे आणि त्याला सर्कल करायला सांगायचं आहे. के. नेक्स्ट झेड, झेड शोधून झेडला सर्कल करायचं. आर, पुढे आहे कलर करायचा आहे पिक्चरला आणि लेटरला देखील कलर करायचं आहे. तर कुठल्या कलरचं कुठलं लेटर आहे ते आता मी कलर करून यामध्ये लिहू शकता. इथे जसे की ऑरेंज आपलं मँगो आहे, येलो कलरचं मी ते येलो कलर करत आहे मँगोला. तर ही VSमध्ये देखील ॲक्टिव्हिटी इथे कलरची आणि यामध्ये देखील आपण मुलांना आयडेंटिफिकेशनसाठी अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मुलांच्याकडून करून घेऊ शकतो. तर M फॉर मँगो म्हणजे मुलांच्या हे लक्षात राहण्यास मदत होते. तर आपण इथे कलर करणार आहोत. अशा प्रकारचे मुलांना ॲक्टिव्हिटी तुम्ही घरच्या घरी देऊ शकता. कप, सी इथे कलर केल्याच्यानंतर मुलांना तिकडेही कलर करायला सांगायचं आहे. यामुळे मुलांना पेन पकडण्यासाठी देखील मदत होते आणि मुलांना लिहायला येण्यास मदत होते. त्यासाठी आहे सी फॉर कप. फिश, F फॉर फिश. तर मुलांना लिहायला शिकवण्याच्या अगोदर आपण मुलांना कलरिंग शिकवतो, त्यामुळे मुलांना पेन्सिल पकडण्यासाठी मदत होते. के फॉर काईट. तर मी ते ऑब्जेक्ट न रंगवता डायरेक्ट लेटर रंगवत आहे, वेळ न वाया घालता पटपट ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवत आहे. टी फॉर ट्री. नेक्स्ट आहे S फॉर सन. थँक्यू.